अहिल्यानगर जिल्ह्यातील नारायणगव्हाण गावातून पंजाबपर्यंत पोहोचलेल्या प्रकाश चव्हाण यांची अविश्वसनीय यशोगाथा। प्रकाश चव्हाण यांचा जन्म साध्या शेतकरी कुटुंबात झाला। घरची परिस्थिती मजबूत नव्हती, पण मनात मोठं स्वप्न होतं, स्वतःच्या कष्टावर उभं राहायचं। शाळा पूर्ण झाल्यावर त्यांनी रांजणगाव MIDC मध्ये 5 ते 6 महिने हमालीचे काम केले। दिवसभर कष्ट, घाम, थकवा, पण मनात एकच विचार होता, आयुष्यात काहीतरी मोठं करायचं। त्या काळात त्यांनी शेळी पालन सुरू करण्याचा निर्णय घेतला, पण हा निर्णय घेताना कोणीही साथ दिली नाही। नातेवाईक हसले, मित्रांनी टिंगल केली, यामधून काही होणार नाही असं अनेकांनी सांगितलं, पण प्रकाश चव्हाण यांनी जिद्द सोडली नाही। कमी भांडवल, कमी शेळ्या आणि मोठं स्वप्न, असं सुरू झालं चव्हाण गोट फार्म। सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला नाही, पण ते थांबले नाही। पहिली सेल झाली, थोडा विश्वास मिळाला, हळूहळू ग्राहक वाढले, नाव तयार झालं आणि जे मित्र नातेवाईक त्याच्यावर हसत होते तेच आज त्यांचं कौतुक करतात। ज्यांनी कधी सायकलवरून प्रवास केला तेच आज महिन्यात अनेक वेळा विमानानं पंजाबला जातात। ज्यांच्याकडे काहीच नव्हतं तेच आज व्यवसायाच्या जोरावर फॉर्च्युनर गाडीतून फिरतात। असं तयार झालं चव्हाण गोट फार्म। ही फक्त पैशाची नाही तर जिद्दीची, अपमान सहन करण्याची आणि एकट्यानं लढण्याची गोष्ट आहे। वाईट काळात कोणी साथ दिली नाही, आज जे यश मिळालं ते फक्त मेहनत, जिद्द आणि आई वडिलांच्या आशीर्वादामुळे।